जे मराठा समाजाचे मोर्चे निघले, मेळावे झाले, त्या ठिकाणी कुठल्याही ओबीसीच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी म्हणा की नेत्यांनी म्हणले नाही का मराठा समाजाच्या आमदारला, खासदारला, मंत्र्याला जायला अधिकार आहेत, पण तिथं कुणाचा राजीनामा मागितला नाही ना। आज कुठेतरी ओबीसीवर अन्याय होत असताना आम्ही आमचा आवाज म्हणून बोलायचं नाही का लोकांना? ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळावे यासाठी काढलेला जी रद्द करण्यासाठी उद्या बीडमध्ये एक ओबीसीची महाएल्गार सभा होणार आहे। समता परिषदेच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बीड शहरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर ही सभा होणार आहे। कशी असणार आहे ही सभा, काय नियोजन चालू आहे? ॲडव्होकेट सुभाष राऊत आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय नेमकं नियोजन आहे, कशा पद्धतीची सभा होणार आहे? उद्या बीड येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी दुपारी 4 वाजता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने आदरणीय आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ओबीसीचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे। या मेळाव्यासाठी या राज्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर माजी आमदार आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब हेही या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे, मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। भटक्यांचा आणि विमुक्तांचा आवाज लक्ष्मणरावजी गायकवाड साहेब हे देखील या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर हे देखील या व्यासपीठावर आहेत। यांच्यासोबत अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि ज्या पद्धतीनं 2 तारखेला जे हैदराबाद गॅजेट लागू केलं होतं, त्या गॅजेटच्या माध्यमातून ओबीसी समाजाला एक भीतीचं वातावरण निर्माण झालं। एक तर त्या गॅजेटच्या माध्यमातून शैक्षणिक आरक्षण गेलं, सामाजिक गेलं, राजकीय गेलं, नोकरीतलं आरक्षण गेलं। ही भीती कुठंतरी ओबीसींच्या मनामध्ये आलेली आहे आणि निश्चितच ते दूर करण्यासाठी आणि जे गॅजेट लागू झाले त्यावेळेसपासून जवळपास महाराष्ट्रात 17-18 युवक तरुणांनी नोकऱ्या लागणार नाहीत, आपल्याला आपल्या मुलांचं शिक्षणाचं कसं होईल असं एक 17-18 जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्या परिवाराला कुठंतरी सांत्वन आणि इथून पुढं आत्महत्या हा पर्याय नाही आहे, आपल्याला लढायचं आहे, रडायचं नाही, ही भूमिका घेऊन आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी सगळ्या जनतेला मार्गदर्शन ओबीसी करणार आहेत आणि पुढची दिशा आपली काय ते या ठिकाणून सांगणार आहेत। प्रमुख उपस्थिती भुजबळ साहेबांची असणारे, मतलब त्यांना विरोध झालेला आहे, त्यांनी बीडमध्ये येण्याच्या पहिले राजीनामा देऊन असं देखील मराठा आंदोलकांना इशारा दिला आहे। संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला आंदोलन, मोर्चे, सभा घेण्याचा अधिकार आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जे कोणी विरोध आम्हाला करते, जे मराठा समाजाचे मोर्चे निघले, मेळावे झाले, त्या ठिकाणी कुठल्याही ओबीसीच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी म्हणा की नेत्यांनी म्हणले नाही का मराठा समाजाच्या आमदारला, खासदारला, मंत्र्याला जायला अधिकार आहेत, पण तिथं कुणाचा राजीनामा मागितला नाही ना। आज भुजबळ साहेब गेली 35-40 वर्ष झालं लढत आहेत, या ठिकाणी सभागृहात लढत आहेत, सभागृहाच्या बाहेर लढत आहेत। मंडल आयोगाची अंमलबजावणी भुजबळ साहेबांनी करून घेतली। आज कुठेतरी ओबीसीवर अन्याय होत असताना आम्ही आमचा आवाज म्हणून बोलायचं नाही का लोकांना? आमच्या लोकांना सांगायचं नाही का? हे चुकीची भावना आहे आणि ते करतायत ते फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे कार्यक्रम करतायत। इथून पुढं कसं आहे, ज्याच गावच्या त्याच गावच्या बुरे असतात म्हणल्यासारखं आहे। उद्या त्यांचेही कार्यक्रम होणार आहेत ना, त्यांचे मंत्री त्यांच्या व्यासपीठावर जातात, मग आम्हालाही काय करायचं ते आम्ही ठरवू त्यावेळेस। मग तर निश्चितच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी ही एक सभा महत्त्वाची पार पडणार आहे आणि या सभेला छगन भुजबळ असतील, इतर ओबीसी नेते दाखल होणार आहेत आणि नेमकं कोणत्या विषयावर हे हैदराबाद गॅजेट रद्द करण्यासाठी प्रमुख मागणी असणार आहे आणि कोणावर निशाणा साधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।